या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। नमस्कार। खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, केंद्रातील सर्व प्रमुख केंद्रीय नेतृत्व, त्यामध्ये आदरणीय अमित शाह, आदरणीय नितीन नवीनजी, आदरणीय BL संतोषजी, आदरणीय शिवप्रकाशजी, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पार्टीने आणि केंद्रीय नेतृत्वाने माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि त्यानंतरच्या काळात निवडणुकीची आचारसंहिता आणि एकापाठोपाठ एक अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांना प्रारंभ झाला आणि मग त्यामुळे प्रदेशाची असणारी कार्यकारिणी, पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका या निवडणुकीच्या नंतर कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांनी सर्वांनी घेतला। मला सांगायला अत्यानंद होतो की आज राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नवीनजी, आदरणीय अमित भाई, आदरणीय BL संतोषजी, आदरणीय शिवप्रकाशजी आणि सर्व नेते मंडळी आणि महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, या सर्वांशी आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते या सर्वांशी गेल्या काही महिन्यांमध्ये पदाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांच्या संदर्भात चर्चा केली। खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीच्या घटनेप्रमाणे आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाची असणारी एकंदरीत असणारी सर्व परिस्थिती लक्षात घेता कोणाला पदाधिकारी करावं, कोणाला पदाधिकारी करू नये, यापेक्षाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रत्येक जण अतिशय सक्षम आहे। प्रत्येक जणांनी भारतीय जनता पार्टीच्या एकंदरीत या वाटचालीमध्ये असणारं प्रत्येकाचं योगदान हे वर्षानुवर्षाचं आहे याची सर्वांना कल्पना आहे। परंतु प्रदेश पदाधिकारी करायचे तर ते अत्यंत लिमिटेड अशाच पदाधिकाऱ्यांना संधी देता येते आणि मग अशा वेळेला ज्यांना कोणाला संधी मिळते त्यांचं तर सर्वजण अभिनंदन करतात, परंतु आज मी या घोषणा करताना एवढंच फक्त सांगेन की ज्यांची आज पदाधिकारी म्हणून नेमणूक झाली होणार आहे
यांच्या व्यतिरिक्त असणारे पण असंख्य असे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत की ज्यांना संधी ही या प्रदेश कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी म्हणून देता आली नाही, परंतु भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे असणारे असंख्य आयाम की ज्यामध्ये वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून त्यांना कामाची संधी कशी देता येऊ शकते याचा सर्वांगीण विचार माझ्या बरोबर असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आम्ही सर्वजण नक्की करू याची मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो। आणि खरं तर आज ही पदाधिकाऱ्यांची नावं आमच्याकडे असणारे मोर्चा, आघाडी या सर्वांसकट घोषित करणं हे अपेक्षित होतं, परंतु आज प्रमुख मोर्चा यांचीच नावं आपण घोषित करावी असा निर्णय हा बरोबर असणारे सर्व प्रमुख नेते मंडळी यांनी सुचवल्यामुळे आज पदाधिकाऱ्यांचीच नावं मी आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर प्रसिद्ध करणार आहे। खरं तर ही सर्व नावं मी खालीलप्रमाणे आहेत ते मी आपण सर्वांसमोर वाचून दाखवतो। भारतीय जनता पार्टी पदाधिकारी म्हणून, प्रदेश पदाधिकारी म्हणून उपाध्यक्ष म्हणून अतुल कासेकर, श्रीमती भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्याय, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्य बापू देशमुख, श्रीमती प्रिया शिंदे, श्री सुजय विखे पाटील, श्रीमती अर्चना पाटील चाकूरकर ही 12 जणांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येते। त्याचबरोबर सरचिटणीस म्हणून निरंजन डावखरेजी, योगेश सागर, संजय कुटे, श्रीमती माधवी नाईक, श्री राजेश पांडे, श्री सुनील राणे या 6 जणांची सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते। चिटणीस म्हणून प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, श्रीमती वर्षा डहाळे, श्री संतोष जनाटे, श्री संजय जगताप, श्रीमती अर्चना डेहनकर, श्रीमती रोहिणी नायडू, श्री राम सातपुते, श्री प्रवीण घुगे, श्रीमती रेखा कुलकर्णी, श्रीमती भैरवी वाघ या 12 जणांची चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते। त्यानंतरच्या कोषाध्यक्ष म्हणून मिहिर कोटेजा आणि सहकोषाध्यक्ष म्हणून अरुण लखानी यांची नेमणूक करण्यात येते। मुख्यालय प्रभारी म्हणून रवींद्रजी अनासपुरे आणि मुख्यालय सहप्रभारी म्हणून विश्वास फाटक यांचीही नेमणूक करण्यात येते।
त्याचबरोबर मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांचीही नेमणूक करण्यात येते. आमच्याकडे जे मोर्चा आहेत त्या मोर्चांच्या संदर्भामध्ये ही आज नेमणुका घोषित करतोय. यामध्ये युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक आणि महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून श्रीमती चित्रा वाघ, त्याचबरोबर किसान मोर्चा अध्यक्ष म्हणून वेताळ यांची आणि ओबीसी मोर्चा अध्यक्ष म्हणून योगेश टिळेकर, एससी मोर्चा अध्यक्ष म्हणून विश्वजित गायकवाड, एसटी मोर्चा अध्यक्ष म्हणून देवराम होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष म्हणून नरेंद्र पवार आणि अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष म्हणून इद्रिस मुलतानी या सर्वांची आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रेस रिलीज करावी म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतली. आणि आज या प्रमुख मोर्चा आणि पदाधिकारी यांची आज घोषणा ही करण्यात येत आहे. आजची यादी बघितली तर तरुणांना संधी दिली आहे, काही तरुणांना भरती दिलेली आहे. नवनाथ यांची मुख्य प्रवक्ते बदली लागली आहे, तर कृष्णराज महाडिक हे आता युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या या कार्यपद्धतीमध्ये 3 वर्षामध्ये आपल्याला सर्वांना पदाची जबाबदाऱ्या या बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता त्याच्या पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने हा काम करत असतो. परंतु वेगवेगळ्यांना पदाधिकाऱ्यांना संधी देणं ही भारतीय जनता पार्टीची असणारी एक कार्यपद्धती आहे. आणि त्यामुळे या कार्यपद्धतीप्रमाणेच अनेक नवीन चेहऱ्यांना आणि अनेक अनुभवी अशाही पदाधिकाऱ्यांना यामध्ये संधी दिली आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलं की बऱ्याच जणांनी पदाधिकारी म्हणून काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केल्या होत्या, परंतु लिमिटेड अशाच जणांना आपण पदाधिकारी करू शकतो. आणि म्हणून आज ही यादी जी घोषित केली त्यामुळे बऱ्याच जणांना आनंद आहे आणि बऱ्याच जणांना कदाचित संधी मिळाली नाही म्हणून कदाचित दुःखही वाटेल. परंतु मी प्रदेशाध्यक्ष म्हणून पुन्हा तेच सांगेन की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक अशा संधी आहेत की ज्या संधी येणाऱ्या काळामध्ये त्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन पुढे जाणं हे नक्की माझ्याबरोबर असणारे सर्व माझे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील याची मला पूर्ण खात्री आहे. महिला मोर्चाचे अध्यक्ष चित्रावाला यांची पुन्हा काय कारण होतं की पुन्हा त्यांना संधी देण्यात आलेली आहे की दुसऱ्या महिला तयार करण्यात येत नाही? खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्यांची टर्म जी आहे ती टर्म ही मध्यान काळामध्ये त्यांना ती संधी मिळाली आणि चित्राताईंनी अतिशय चांगलं काम आणि त्यांचा प्रवास हा पूर्ण महाराष्ट्रभर विविध समस्या असतील, विविध विषयांसाठी असतील हा होत असतो. त्यामुळे सर्व आम्ही पदाधिकारी सर्वांशी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय जो घेतलेला. अनेक विधानसभा सदस्य देखील आपल्या कार्यकारिणीमध्ये उपस्थित पाहायला मिळत आहेत. नेमकं काय कारण होतं की विधानसभा क्षेत्र सोडून त्यांना आता राज्य पातळीवर कामाची खरं तर मी जसं म्हटलं की काही अनुभवी
आणि काही नव्याने अशा प्रत्येकाला संधी या कार्यकारिणीमध्ये दिली आहे. काही आमदार लोकप्रतिनिधी की ज्यांचा असणारा अनुभव जो आहे त्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये असणारा अनुभव हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी जर प्रवास केला तर नक्कीच तो मिळू शकतो. असा एक सर्वसाधारण आम्ही केलेल्या विचारामुळे आम्ही असा काही निर्णय हा घेतलेला आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. याआधी देखील प्रदेश कार्यकारिणी जाहीर करताना काही विशेष निमंत्रित सदस्यांची नावं घोषित केली जायची, मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी अशा मोठ्या नेत्यांचाही समावेश होतो. यावेळी अशी काही संकल्पना पुढे पाहायला मिळेल का? खरं तर ही सर्वजण विशेष आमंत्रित हे असतातच, परंतु ही यादी जी आहे ती यादी तिथल्या असणाऱ्या पूर्ण जिल्हा जो आहे त्या जिल्ह्याकडून येणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून मी मगाशीच म्हटलं की काही प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी ही आपण यामध्ये घोषित केलेली आहे. त्यामुळे सर्व आमदार, सर्व खासदार, सर्व मंत्री हे विशेष आमंत्रित हे या कार्यकारिणीमध्ये असतातच, परंतु इतरही काही मंडळींना, प्रमुख लोकांना या पदाधिकारी म्हणून विशेष आमंत्रित करणं हे अपेक्षित आहे. आणि ती यादीसुद्धा लवकरच ज्यावेळेला आम्ही आमची प्रदेशाची कार्यकारिणी ज्यावेळेला घोषित करतो किंवा त्याचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही ती घोषित करणार. भाऊ, वेगळा प्रश्न होता. सध्या MNR मध्ये भाजप विरुद्ध सेना असं पालखी चित्र पाहायला मिळतंय. ठाण्यात भाजप शिवसेनेने केलेले आधीचे सगळे प्रकरणासमोर काढताना पाहायला मिळते. तर आज मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप विरोधात रस्त्यावर उतरणारे कराच्या विरोधात या सगळ्याकडे तुम्ही काय नाही? हे आज अतिशय भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे. एखाद दिवशी त्याही विषयावरती जर आपल्याला चर्चासत्र करता आलं तर नक्की आपण चर्चासत्र करू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांचे आभार.